नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा जागेबद्दल जिला नुकतीच एक मोठी आंतरराष्ट्रीय ओळख मिळालेली आहे. हो, आपण बोलतोय कोपरा जलाशयाबद्दल, जे आता भारताच्या पर्यावरणीय नकाशावर एका वेगळ्याच स्थानी दिसणार आहे. बरं, आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती थेट या एकाच स्रोतामधून आलेली आहे, म्हणजे सगळं काही मूळ माहितीवर आधारित आहे हे लक्षात घेऊया. ओके, चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. काय आहे ही मोठी घोषणा? आणि ही आहे ती मोठी बातमी. कोपरा जलाशयाला आता ऑफिशियली म्हणजे अधिकृतपणे रामसर स्थळ म्हणून घोषित केलं गेलंय. आणि ही फक्त एक घोषणा नाहीये, तर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हे खूप मोठं महत्त्वाचं पाऊल आहे. बरं, रामसर स्थळ हा शब्द ऐकायला तर भारी वाटतो, पण याचा नेमका अर्थ काय होतो? चला, हा दर्जा नक्की काय आहे आणि त्याचं महत्त्व काय ते समजून घेऊया. हो, हाच प्रश्न आहे. या नवीन दर्जाचा नेमका अर्थ काय? म्हणजे ठीक आहे, रामसर स्थळ म्हणून घोषित झालं, पण त्यामुळे काय फरक पडतो? तर बघा, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रामसर स्थळ म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची मानली गेलेली पाणथळ जागा. आणि अशा जागांचं पर्यावरण, तिथली जैवविविधता जपण्यासाठी मग जागतिक स्तरावर प्रयत्न केले जातात. म्हणजेच आपल्या स्रोतानुसार जेव्हा एखाद्या जागेला रामसर स्थळ म्हणून घोषित करतात, तेव्हा तिला एक जागतिक ओळख मिळते. आणि याचा सरळ अर्थ असा होतो की कोपरा जलाशयाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष दिलं जाईल. ही खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, महत्त्व तर कळालं, पण आता प्रश्न हा आहे की हे एवढं महत्त्वाचं ठिकाण नक्की आहे कुठे? चला, आता आपण जरा भारताच्या नकाशावर शोध घेऊया की हे कोपरा जलाशय कुठे आहे. हाच प्रश्न, की हे नव्याने घोषित झालेलं स्थळ नक्की कुठे आहे? चला, एक एक करून पाहू. तर हे ठिकाण आहे छत्तीसगड राज्यात. आणि छत्तीसगडामध्ये सुद्धा अजून स्पेसिफिक सांगायचं झालं तर दुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि या जागेचं भौगोलिक स्थान अजून महत्त्वाचं ठरतं, कारण हा जलाशय शिवनाथ नदीच्या खोऱ्याचा एक अविभाज्य भाग आहे. स्वतः आपल्याला लोकेशन क्लिअर झाले? छत्तीसगड, दुर्ग जिल्हा आणि शिवनाथ नदीचं खोरं. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते? चला, एक क्विक रिव्ह्यू घेऊया. तर 3 मुख्य गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, कोपरा जलाशय आता एक नवीन रामसर स्थळ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या पदामुळे त्याला आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय महत्त्व मिळालं आहे. आणि तिसरी आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ठिकाण छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात शिवनाथ नदीच्या खोऱ्यात आहे. अगदी सोपं आहे. आणि आत्ता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. या आंतरराष्ट्रीय मान्यतेमुळे शिवनाथ नदीच्या खोऱ्याच्या भविष्यावर काय परिणाम होईल? तिथल्या पर्यावरणाचं भविष्य कसं असेल? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?